हितेंद्र ठाकूरांसाठी कसोटीचा काळ। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। वसई विरार महानगरपालिकेत सत्ता स्थापन केल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी खऱ्या अर्थाने राजकीय कसोटीचा काळ सुरू झाला आहे। महापालिकेच्या सत्तेच्या जोरावर सध्याचा पालघर लोकसभा मतदारसंघ, उद्याचा वसई लोकसभा मतदारसंघ आणि काही विधानसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी हितेंद्र ठाकूर पुढील 2 वर्षात कोणती रणनीती आखतात यावर बहुजन विकास आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे। बाळासाहेबांची शिवसेना आणि काँग्रेसची मोडतोड करून आधी वसई विकास मंडळ आणि नंतर बहुजन विकास आघाडी हा पक्ष स्थापन करून तो सत्तेत टिकून ठेवण्यासाठी हितेंद्र ठाकूरांसमोर पूर्वी फारशा अडचणी नव्हत्या। मात्र आता केवळ महापालिकेच्या सत्तेतून पुन्हा उभारी घेणे हितेंद्र ठाकूरांसाठी कसोटीचा काळ ठरणार आहे। पाहुयात याबाबतचा सविस्तर तपशील। सध्या वसई विरार महानगरपालिकेची सत्ता हितेंद्र ठाकूर यांच्याकडे असली तरी राज्याच्या विधानसभेत त्यांचे प्रतिनिधित्व नाही। महत्त्वाचे म्हणजे राज्यात सत्ता चालवणाऱ्या भाजपला सध्या हितेंद्र ठाकूरांच्या मदतीची गरज उरलेली नाही। अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्ष म्हणून हितेंद्र ठाकूर वसई विरारमधील नागरी समस्या कशा सोडवणार हा संशोधनाचा विषय ठरणार आहे। कारण राज्य आणि केंद्र सरकारच्या आर्थिक पाठबळाशिवाय महापालिकेचे कोणतेही मोठे विकास प्रकल्प मार्गी लागणे कठीण आहे। हितेंद्र ठाकूर 2 वर्षांनंतरच्या सर्व निवडणुका थेट भाजपच्या विरोधात लढणार आहेत। सध्या हितेंद्र ठाकूरांसोबत ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस आहे। एकूणच हितेंद्र ठाकूर हे भाजपचे कडवे प्रतिस्पर्धी ठरले आहेत। त्यांनी ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस यांच्याशी जवळीक साधली असली तरी राज्य आणि केंद्र सरकारचे सहकार्य मिळाल्याशिवाय महापालिकेच्या माध्यमातून विकास कामांचे चित्र बदलणे त्यांच्यासाठी सोपे नसेल। तत्कालीन आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या कार्यकाळात महापालिकेची तिजोरी रिक्त झाली आहे। आगामी काळात ठेकेदारांची बिले देणे आणि कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करणे असे गंभीर प्रश्न पालिकेसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे। घरपट्टी वसुलीतील घोटाळ्यामुळे आर्थिक परिस्थिती अधिकच खालावली आहे। हितेंद्र ठाकूर यांच्या मागील सत्ता काळात लंगड्या परिवहन सेवेव्यतिरिक्त कोणताही मोठा विकास प्रकल्प पूर्ण झाला नाही। सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे। मतदारसंघाच्या फेररचनेमुळे वसई विरारचे राजकारणातील महत्त्व वाढणार आहे। खासदार आणि काही आमदार निवडून आणून पुन्हा राज्याच्या राजकारणात निर्णायक भूमिका घेण्याची राजकीय संधी 2 वर्षांनंतर हितेंद्र ठाकूर यांच्यापुढे उभी राहणार आहे। त्यावेळी भाजपला मात देण्यासाठी हितेंद्र ठाकूर वसई विरार महानगरपालिकेतील सत्तेच्या माध्यमातून वसईकरांना नेमके काय देणार हा मोठा प्रश्न आहे। दुसरीकडे बेकायदा बांधकामांवर हितेंद्र ठाकूर निर्बंध घालू शकणार नाहीत। तसेच नगर रचना विभागातील झेडझेडची वसुली बंद करणार नाहीत। बेकायदा बांधकामे आणि झेडझेडसाठीच काहींनी 5-5 कोटी रुपये खर्च केले आहेत। त्यामुळे आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांना हरित वसई उद्ध्वस्त करण्यापासून रोखणे ठाकूरांसाठी कठीण आहे। पाणी, रस्ते, आरोग्य आणि स्वच्छता यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही। रस्ते अतिक्रमणमुक्त करणे हे देखील हितेंद्र ठाकूरांसाठी एक मोठे आव्हान आहे। एकूणच सध्या स्थितीत वसई विरारला नवीन काही देणे सहज शक्य नाही। अशा परिस्थितीत एक मुरब्बी राजकारणी म्हणून हितेंद्र ठाकूर कोणती चाल खेळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। विकासाचे कोणते धोरण हितेंद्र ठाकूर राबवतात आणि आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेत बहुजन विकास आघाडी काय भूमिका घेते यावरच त्यांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे। महापालिकेच्या सत्तेच्या बळावर हितेंद्र ठाकूर राजकारणाच्या पटलावर कोणती नवीन समीकरणे जुळवतात, तसेच वसईकरांना नव्याने काय देणार, मागील सत्तेच्या काळातील अपयश आणि झालेल्या चुका हितेंद्र ठाकूर कशा भरून काढणार
याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे। यावरील तुमचं मत आम्हाला न चुकता कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।